हॅलो मित्रांनो, मी पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतोय। तर आता आपण चालू आहे कॉलेजला। आपण हे बघा, आपलं घर पण लॉक केलं आहे आणि आता आपण जातो आहे कॉलेजला। तर कॉलेजला का जायचं ह्याच्याबद्दल आपण आजचा व्हिडिओ बघणार आहोत। मी बोललो होतो आज चांगला शूट करायला भेटेल, पण आज भरपूर पाऊस दिसतोय। तर बघूया, तरी पण आपण चांगला व्हिडिओ शूट करणार आहे। बघूया आपण का जायचं कॉलेज। मला वाटतं ना, हा पाऊस माझा दुश्मन आहे। यायला जेव्हा व्हिडिओ शूट करतो तेव्हाच येतो। त्या दिवशी पण व्हिडिओ शूट करत होतो, फिरायला जायचा मित्रासोबत, तेव्हा पण आला। आता बघूया आता काय, नेचरला तर आपण थांबवू शकत नाही। बघूया वातावरण बघा मित्रांनो, काय झालंय, पूर्ण पावसाने गच्च केलंय। मुंबईत आज खूप पाऊस आहे यार, ब्लॉग पण शूट नीट करायला नाही भेटणार आहे। बघूया, तरी पण आपण पर्टिक्युलरली कॉलेजला जायची 2 रिझन असतात। त्याच्यातलं आता थोड्याच वेळात मी एक रिझन सांगणार आहे आणि एक रिझन कॉलेजला पोहोचल्यावर सांगणार आहे, ठीक आहे। डेलीच्या रस्त्यावरून आपण चाललो आहे, रुटीनवाल्या रस्त्यावरून चाललो आहे आणि ट्रॅफिक बघा किती आहे, भरपूर ट्रॅफिक आहे। पावसामुळे तर खूपच ट्रॅफिक होतं मुंबईत। आज आपण 2 दिवसानंतर कॉलेजला चाललो आहे। तर 2 दिवसानंतर कॉलेजमध्ये भरपूर तर चेंज झाला नसेलच, पण आपण बघूया, आपण बघणारच आहोत आणि आपण डिस्कस पण करणार आहोत का कॉलेजला जायचं। आपण आपला कॉलेजला जाण्यामागचा हेतू काय असतो ते बघायचं आहे आपण आज, ठीक आहे मित्रांनो। मुंबईला कॉलेजला जायला पण स्ट्रगल करायला लागतं। हां, जगायला स्ट्रगल करायला लागतं माहीत आहे, पण कॉलेज करायला पण एवढं स्ट्रगल करायला लागतं, ट्रॅफिक बिकीटमधून चालत जायला, हे माहीत नव्हतं। बघूया किती आपल्याला स्ट्रगल करायला लागते। 3 वर्ष तर स्ट्रगलच करायचं आहे कॉलेजसाठी। बघूया, फर्स्ट थिंग आहे ना, ते आपण बघणार आहोत, त्याच्यानंतर त्याच्यावर डिस्कस करणार आहोत की आपण कॉलेजला काय जायचं। ती फर्स्ट थिंग आपण बघणार आहोत। आता मी आलो आहे गोरेगाव बस स्टँडला। आता 8:30 वाजल्यात आताचे, आणि इथं फक्त रिक्षांची गर्दी आणि बसमध्ये गर्दी फक्त बघा। मित्रांनो, आता जी काय तुम्ही गर्दी बघितली आहे ना, त्याच्यामागची 2 कारणं असतात। एक म्हणजे त्याच्यात आपले आई बाबा एवढ्या गर्दीतून सकाळी 8:30 वाजता जातात आणि रात्री किती वाजता येतात ते तुम्हाला माहीत असेल। प्रत्येकाचं वेगवेगळं असतं। कधी काय जण 6 वाजता येत असते, काय जण अजून लेट येत असते। त्यामुळे एवढ्या गर्दीतून जर ते आपल्याला शिकायला पाठवत असतील ना, तर ते आपण शिकलं पाहिजे। आणि मित्रा, अजून शिक्षणाला महत्त्व आहे रे, कारण आता शिकल्याशिवाय कोण पोरगी पण देत नाही। आता तुम्हाला माहिती आहे, आमच्या कोकणात तर खूप जण आहेत, म्हणजे शिकलेले आहेत, पण ते आता शिक्षण आणि मुंबई हे 2 राहिलेले आहेत लग्नासाठी। म्हणजे तुम्हाला हे 2 करायलाच लागतं। आता जर तुमचं शिक्षण नसेल तर तुम्हाला कोण विचारत पण नाही, ते सोडा। म्हणून आणि आईबाबांची मेहनत वेस्ट नका घालू रे। एवढ्या गर्दीतून ते सकाळी 8-8:30 वाजता निघतात, त्यामुळे नका घालू। हे एक रिझन होतं कॉलेजला जा। आणि अजून एक रिझन आहे, ते कॉमन रिझन आहे, कॉलेजला का जातात पोरं, ते कॉमन रिझन आहे। तर आता माझे मित्र वाट बघत असतील, तर मी जातो पुढे। एकदा दाखवतो तुम्हाला स्टेशनवरची गर्दी। हा गेला कुठं रे, आले आहेत की नाही? हां, तर आपण स्टेशनवरची गर्दी बघतोय। हरियाली असते, पण त्या हरियालीत आपल्याला काही इंटरेस्ट नाही अजून, त्यामुळे हरियालीचा काय इथे संबंध नाही। तर तुम्हाला वाटेल सकाळी उठून पोरी बघायला येतो, नाही, आपण कॉलेजला जातो। आता मी तुम्हाला सांगितलंच कॉलेजला जायचे गोल्स काय आहेत, 2च आहेत आपले।
मला बोलले लवकर ये आणि अजून आले नाही. आता बोलतायत की आता बोलतायत की मला बोलले आले आहेत आणि बघा आत्ताचे येतात आत्ता. गँग आली आहे. तर आता आम्ही कॉलेजला चाललो आहे. कॉलेजला जातो मग एक यायचं आहे तरी पण कॉलेजला चाललो आहे कारण नाहीतर मग मीच आमचं सगळ्यांना नॉक करेल लेट गेलो तर. तर आता बघूया कॉलेजची आगे ट्रिप. ही माझा पूर्ण ग्रुप आहे माझा क्लासमधला. भेटूया आपण कॉलेजमध्ये. आताच आलाय तसा. ऑलवेज ऑन टाइम, ऑलवेज ऑन टाइम. कॉलेजला यायचं आपण सेकंड थिंग आता बघणार आहे का आपण कॉलेजला का जायचं ते आपण सेकंड थिंग बघणार आहे. भावा ऑलवेज ऑलवेज मित्र कमवण्यासाठी कॉलेजला जा. मी आमच्या कॉलेज जवळ आलोय. ही समोरची निळी बिल्डिंग आहे ती आपलं कॉलेज आहे. हे आयडी घाला आयडी. एंट्रन्स येतोय रे. आता आमच्या क्लासवर कब्जा झालाय. तर आता आपण हे बक्षोदी करायला चाललोय. खूप सॅड आहे आम्ही कारण की आमचा क्लास आम्ही आवारा झालेलो एक सेकंडसाठी. पण आता आम्हाला कळलंय की आमचा क्लास खाली आहे. एवढा वर आलो बाई आणि आता कळतंय की क्लास खाली. खूप सॅड आहे. 10 मिनट लेट है. अपना एक गार्डन है कॉलेज का NSS का. हाँ ये अपना क्लासरूम है. पण अर्धाच बसलोय. तर NSSच्या इव्हेंटसाठी चाललो आहे लॉर्ड्स कॉलेजला. तर आता बघूया ते त्या इव्हेंटमध्ये काय आहे. आता भेटूया. इकडे आपण लय आहे जवळ 4 फ्लोअरच्या सीड्या उतरायला आणि चढायला कंटाळा येतो. लेक्चर पण अर्धा तासच बसलो आहे 1 तासाचा. हॅलो हां नाही NSSच्या ह्याच्यासाठी चाललो आहे तिकडे. हां इव्हेंट आहे. हां ना एक लेक्चर बसलेलो. आता लॉर्ड्स कॉलेजमधून आपण निघालोय. आपल्याला खायला पण भेटलंय. सेशन नंतर खायला भेटलंय. आता ते आपण खाणार आहोत. सेशनचे व्हिडिओ नीट नाही काढता आले कारण आम्हाला अलाउड नव्हतं फोन बाहेर काढायला. विचारलं लीडरला विचारलं तरी पण अलाउड नव्हतं. तरी पण कसे तरी व्हिडिओ काढले आहेत रिक्स घेऊन. ते मी टाकणारच आहे मध्ये मध्ये. आता बघूया. आपला सेशन मस्त होता. त्याच्यानंतर खायला पण भेटलं तर अजून मस्त वाटतंय. तर आता आपण जातोय घरी. आता स्टेशन माझ्या समोरच आहे. गोरेगाव स्टेशनला आलो आहे आता मी. आता थोड्या वेळातच माझं घर. पहिला आधी वडापाव खायला जाणार आहे. भूक लागली आहे मरणाची. सकाळपासून काय खाल्लं नाही. त्यामुळे आता इथे स्टेशनवरून वर चढून खाली उतरल्यावर आपण वडापाव खाणार. गर्दी बघा. सकाळी गर्दी, रात्री गर्दी, ऑल टाइम माणूस नुसता चालतच. आपण वडापाव खायला जाऊया. आपण इथे वडापाव खाणार आहे. इथे वडापाव खाणार आहे. बघूनच तोंडाला वडापाव बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे. आता बघूया खाऊन बघूया. मस्त वडापाव. आपण वडापाव खाऊन भेटू. खाऊन चाललो आहे घरी. तर मी आता तुमच्यासमोर ते 2
ठेवलेलेच आहेत विषय की आपण कॉलेजला का जातो. तर भावा कॉलेजला जायचं, कारण का माहीत आहे कॉलेजमध्ये जे एन्जॉय करायला भेटतं ना खूप. मी 12वी पण एन्जॉय केली आहे, आता 13वी पण एन्जॉय करतो आहे खूप. आणि काय काय नवीन पण शिकायला भेटतं. आजच आमचा NSS युनिटचा इकडे हे गेला होता, सेशनला गेलो होतो लॉर्ड्स कॉलेजला. काय सांगितलं, नो व्हायलन्सबद्दल सांगितलं. वॉर करायची नाही आणि शांतता, पीससाठी. हां, तर तो सेक्शन एकदम म्हणजे मन पूर्ण रिलॅक्स करणारा सेशन होता आणि मला पटला तो. तर असं काय नाही काय शिकायला भेटतं. आणि भावा सगळं मस्ती करताना आपण मेन हेतूसाठी जो गेलो आहे ना, तो हेतू कधीच विसरायचा नाही. तो म्हणजे नॉलेज मिळवण्यासाठी गेलेलो असतो आपण, तो विसरायचा नाही. वा, लफडा आलाय, लफडा. अरे यार, व्हिडिओच्या नादात पूर्ण लफडाच झाला. याला अटेंडन्स लावूक विसरलंय. काय रे यार, एवढं सकाळीच उठून कॉलेजला गेलो, अटेंडन्स नाही. काय करू आता. हां, CR जिंदाबाद. CRला फोन करायला पाहिजे. चला CRला फोन करूया आपण. आणि आय होप तुम्हाला समजलं असेल माझे 2 विषय की कॉलेजला का जावं. तर व्हिडिओ आवडला असला तुम्हाला तर नक्कीच चॅनलला व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.